बूथ कार्यकर्ता ते आता शहराचा खासदार आणि शहराचा खासदार नंतर लगेच एका रात्रीत खासदाराचा पहाटे सकाळी मंत्री झाला. हे सगळं मिळत एकदम अचानकपणे सगळं मिळालं. तर ह्या सगळ्या आनंदामध्ये आज तुम्ही नक्की कोणाला मिस करताय? खरं तर आत्ता सगळे दिसत आहेत, पण मी खऱ्या अर्थानं झाल्या दिवसापासून थोडंसं मला जर आठवण येत असेल ना, मुंडे साहेबांची. मी खूप त्यांच्या जवळ होतो, त्यांनी खूप प्रेम केलं आणि राहून राहून वाटतं की आज मुंडे साहेब असतं तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. त्यामुळं मला साहेबांची आज खूप आठवण येते की ते हे बघायला ते पाहिजे होते. ते नक्की मी मिस करतोय आज, 100% मिस करतोय. मी बोललो नव्हतं कुठं, आज मला तसा प्रश्न थेट आल्यामुळे मी माझ्या मनातलं जे काय आहे ते मोकळं झालं. पण काय होतं म्हणजे मुंडेंचं काय म्हणजे काय होतं नातं काय? कार्यकर्त्यावरती प्रेम करणारा नेता. मला आठवते मी ती निवडणूक हारलो. मी म्हणालो ना 2009ला. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला मुंडे साहेबांचा पुण्यामध्ये प्रवास आला, जेव्हा यायचे, मी त्यांच्या पुढे जाईनाच, भीतीनेच जाईना. 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं ते की मी पुण्यात आल्यानंतर हा पहिल्यासारखा दिसत नाही, भेटत नाही, जवळ येत नाही. मी लांबच थांबायचो. त्यांनी मला बोलून घेतलं गर्दीत, इकडे म्हणले. अरे म्हणले, माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी पण हारलो होतो. काही विचार नको करू, असं काही मनात आणू नको, तुझं तू काम करता. हा विचार होता. आणि खूप सहवास लाभला. म्हणजे मी सुरुवातीपासून काम करताना मुंडेसाहेब एक लोकनेते म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक तो आदर्श होता आमच्यासमोर. त्यामुळे त्यांच्या सहवासात पण खूप होतो. त्यांच्याबरोबर ते सांगेल त्या पद्धतीनं मला असं वाटतं आम्ही बरेच एक फळी घडली पुण्यातली आमच्या कार्यकर्त्यांची. आणि आज ते नाही आहेत, कारण अचानक त्यांचं जाणं हा त्यातला भाग आहे. साहेब आज असते तर आम्हाला एक खूप आनंद झाला असता. आणि हे माझं बघून तर त्यांना म्हणजे अगदी मी खरं सांगेल तर मुलासारखं प्रेम केलं त्यांनी आमच्यावरती. इतकं प्रेम केलं, ते हवे होते आज. एक सहकार